दादा मी स्टेबल वाचून दाखवतो. 67,81,09,039. 67,91,81,00,000 हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे 31 मार्च 25 अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे. शिल्लक एका वर्षातली वाढ आहे. म्हणजे मागच्या दोन्ही आकडे सर वाढ 23-24 मध्ये 766 कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होतं, ठेवी होत्या. ठेवी आणि बँक पक्ष चोरला, नाव चोरलं, चिन्ह चोरलं, त्यांचे खासदार निवडून आणले, आमदार निवडून आणले, तरी सुद्धा दोघ जण एकत्र आले. आता हे दोघ जण कोण आहेत? ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार. आता शरद पवारांनी उभा केलेला पक्ष अजित पवारांनी फोडला आणि काही आमदार सोबत घेऊन सत्तेमध्ये सहभागी झाले. तेव्हापासून शरद पवारांमध्ये अजित पवारांमध्ये दुरावा निर्माण झालेला होता. ते एकमेकांना बोलत सुद्धा नव्हते आणि पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, नाव चोरलं अशी टीकासुद्धा कधी एकमेकांवर करत नव्हते. म्हणजे ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्यावर 50 खोके घेतल्याचा आरोप केला जायचा, 50 खोके एकदम ओके असं म्हटलं जायचं, तसं मात्र अजित पवार यांच्या बाबतीत बोललं गेलं नाही किंवा तशी टीकासुद्धा अजित पवारांवर झाली नाही. मग कुठंतरी वाटतं शरद पवारांनीच अजित पवारांना सत्तेमध्ये पाठवलेलं आहे का आणि शरद पवारांची ही सगळी खेळी आहे का? नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. शरद पवार आणि अजित पवार हे दोघं जण एकत्र आलेले आहेत आणि याला कारण होतं रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीचं. या बैठकीनिमित्त दोघं जण एकत्र आले, एकमेकांच्या बाजूला बसले आणि त्या ठिकाणी बैठकसुद्धा पार पडली. आता काही दिवस अगोदर हेच दोघं जण एकमेकांचं भेटत नव्हते, एकमेकांना बोलत नव्हते आणि या दोघांमध्ये जे काही घडत होतं ते फक्त राजकीय चर्चा घडत होती. आणि जेव्हा यांची भेट होती ती वैयक्तिक भेट असायची, पारिवारिक भेट असायची, काका पुतण्याची भेट असायची. पण मात्र इकडं राजकारणात काही स्टेजवर एकमेकांचं तोंडसुद्धा बघणं यांनी पसंत केलं नव्हतं असं आपलं या ठिकाणी मागच्या काही दिवसांमध्ये दिसत होतं. पण मात्र लोकांना दाखवायचं एक आणि करायचं एक हीच शाळा शरद पवारांची आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीनं केलेलं आहे असं सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात येतं. जर आपण या गोष्टीचा सुरुवातीपासून विचार केला तर शरद पवारांची जी इच्छा होती की सत्तेमध्ये सहभागी व्हावं, काही करून सत्य आपली हाती असावी असं शरद पवारांना वाटत होतं. म्हणूनच शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना हाताशी धरून महाविकास आघाडी स्थापन केली होती आणि अवघ्या 2.5 वर्षातच सरकार कोसळल्यानंतर शरद पवारांना पुन्हा सत्तेसोबत जवळू लागलं. म्हणून त्या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रयत्न केले गेले होते हे देखील आपण पाहिलेलं आहे. पण मात्र इकडं महाविकास आघाडी तयार केली असल्यामुळं आणि उघडपणे भाजपसोबत जाता येत नसल्यामुळं शरद पवारांनीच अजित पवारांना सत्तेमध्ये सहभागी केलेलं आहे, पाठवलेलं आहे आणि रीतसर पक्ष, चिन्ह, नाव सगळं काही अजित पवारांना दिलेलं आहे. याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष निवडायचा होता, अध्यक्ष निवडणुकीची ती बैठक त्या ठिकाणी पार पडली होती, त्या ठिकाणी शरद पवारांनी थेट सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली होती. याचे दावेदार अजित पवार होते. मग अजित पवारांचं नाव का नाही घेतलं, अजित पवारांना मोठी जबाबदारी का दिली नाही, त्यांना त्या ठिकाणी राखीव का ठेवण्यात आले असे देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले. मग त्यावेळी त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद न देता राखीव ठेवलं आणि त्यांना भाजपसोबत पाठवलं असं देखील या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं. मग ठरल्याप्रमाणे अजित पवार इकडं भाजपसोबत गेले, सत्तेमध्ये सहभागी झाले, त्या ठिकाणी त्यांनी 2 खासदार निवडून आणले, बऱ्यापैकी आमदारसुद्धा निवडून आले, सत्तेमध्ये सहभागी झाले आणि तो आता अजित पवारांचा निर्णय आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं केलं आहे असं म्हणून शरद पवार मोकळे झालेले आहेत आणि हे दोघं जण पुन्हा एकदा या बैठकीनिमित्त एकत्र आलेले आहेत.
आता काही दिवसानंतर जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, या दोन्हीसुद्धा काही वर्षानंतर काही दिवसानंतर एकत्रच येणार आहेत आणि हे दोघंजण पुन्हा एकदा एक होणार आहेत. हे चित्र राज्याला लवकरच दिसणार आहे. खरंच अशा पद्धतीनं चित्र दिसेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.